तर इंस्टाग्रामवरची मस्करी एका मैत्रिणीच्या जीवावर बेतली आहे। मुलाच्या नावानं बनावट अकाउंट तयार करून तरुण मैत्रिणीसोबत चॅट करत एकीनं मैत्रिणीची चेष्टा केली। बोलण्यातून तिला इम्प्रेस केलं आणि आपल्या प्रेमात पाडलं। मग काय मैत्रिणीनं या मुलाला भेटण्याचा आग्रह धरला आणि आता अस्तित्वात नसणारा मुलगा भेटणार कसा असा प्रश्न निर्माण झाला। मग तिसरे एक नवीन अकाउंट काढून मी मुलाचा बाप असून आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याचं कथानक मैत्रिणीनं रचलं। मृत्यूची बातमी कळताच दुसऱ्या तरुणीनं गळफास घेऊन आत्महत्या केली। सायबर तज्ञांनी या घटनेची उकल केली आहे। 6 महिन्यात जवळपास ती एक मुलासोबत इंस्टाग्रामवर चॅट करत होती। तो जो मुलगा आहे त्याचा युजर आय डी जो आहे त्याच्याशी बोलत असताना तो मुलगा आजारी पडलेला आहे आणि ॲडमिट झालेला आहे हॉस्पिटलमध्ये आणि त्याला रक्ताची आणि उपचाराची गरज आहे अशी माहिती त्यांनी त्या मुलीला दिली आणि नंतर हा मुलगा मयत झालेला आहे अशी माहिती त्या युजरनेमवरून एका व्यक्तीने त्या मुलगीला दिलं आणि त्याच्यानंतर ते डिप्रेशनमध्ये गेले आणि त्याने असं गंभीर पाऊल उचललं होतं। तर हे नेमकं प्रकरण काय आहे समजून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून। मैत्रिणीची चेष्टा करण्यासाठी मुलाच्या नावानं एका तरुणीनं इंस्टाग्रामवर अकाउंट उघडलं। मनीष पाटील या नावाच्या अकाउंटवरून मैत्रिणीला इम्प्रेस करत प्रेमात पाडलं। भेटण्याचा आग्रह धरल्यानंतर मनीष पाटीलचा मृत्यू झाला असं मैत्रिणीनं सांगितलं। मृत्यूच्या बातमीच्या धक्क्यानं गळफास घेत तिच्या मैत्रिणीनं देखील आत्महत्या केली। सायबर पोलिसांनी तपास करून हा सगळा प्रकार उघडकीला आणला।